मुंबईत मनसेशिवाय महाविकास आघाडीला बहुमत मिळणं कठीण असल्याचं बोललं जातं, कारण मुंबईतील 22 प्रभागात मनसेची मोठी ताकद असल्याचं समोर आलंय। 2017च्या मुंबई महापालिका निवडणुकीत 7 जागा जिंकत मनसेनं आपली ताकद दाखवली होती। त्यामुळे मनसेशिवाय महाविकास आघाडीला बहुमत मिळणं कठीण असल्याचं राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे। मुंबईतील 22 प्रभागातील मतदाराच्या आकडेवारीत मनसेचा प्रभाव स्पष्टपणे पाहायला मिळतोय। अनेक ठिकाणी भाजप आणि महाविकास आघाडी यांच्यातील मतांमध्ये काहीसा फरक असताना मनसेची 2 ते 6 हजारांच्या दरम्यान मतं आहेत। घाटकोपर, भांडूप, अणुशक्तीनगर आणि माहीममध्ये तर मनसे निर्णायक ठरू शकते। त्यामुळे आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत मनसेशिवाय महाविकास आघाडीला बहुमत मिळवणं कठीण असल्याचं बोललं जात आहे। 2017च्या निवडणुकीत मुंबईतील मतांची आकडेवारी पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। भाजप 9,946, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि काँग्रेस 7,324, मनसे 7,115। माहीम प्रभाग क्रमांक 191 ची ही आकडेवारी पाहतोय। मग डिंडोजी प्रभाग क्रमांक 39 ची आकडेवारी आपण पाहतोय। भाजप 6,987, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि काँग्रेस 6,985, मनसेची आकडेवारी 1,181। गोरेगाव प्रभाग क्रमांक 21, भाजप 11,131, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि काँग्रेस 10,055, मनसेची आकडेवारी 1,339। वर्सोवा प्रभाग क्रमांक 61, भाजप 11,267, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि काँग्रेसची 11,111, मनसेची आकडेवारी 1,166। या ठिकाणी मनसेची ताकद आपल्याला पाहायला मिळते। जोगेश्वरी पूर्व प्रभाग क्रमांक 53, भाजप 7,542, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि काँग्रेस 7,502, मनसे 727। विलेपार्ले प्रभाग क्रमांक 88, भाजप कलिना प्रभाग क्रमांक 91, भाजप 10,191, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि काँग्रेस 9,709 आणि मनसे 740। भांडूप पश्चिम प्रभाग क्रमांक 109, भाजप 10,039, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि काँग्रेस 9,527, मनसे 2,863। मनसेची ही ताकद आपण पाहतोय वेगवेगळ्या मतदारसंघांमध्ये। राजकीय विश्लेषकांचं मत आहे, आता काँग्रेसचं मत म्हणजे स्थानिक आमचे निवडणूक आपली मुंबईचे नेते आहेत, आमच्या मुंबईचे अध्यक्ष आहेत, बाकी आमचे मुंबईचे आमदार आहेत, नेते आहेत, त्यांनी बसून तो निर्णय घ्यायचा आहे। आम्ही त्यांच्यावर सगळं सोडलेलं आहे। तुम्हाला सत्ता पाहिजे नाही पाहिजे, तुम्हाला निवडणुका कोणाबरोबर करायच्या आहेत, काय पाहिजेत, हे त्यांनी ठरवावं। त्यांनी ठरवलं की तो निर्णय आम्हाला मान्य राहील। काय वाटतं, कारण भूमिका काय असणार आहे शेवटी? महत्वाची भूमिका मनसेची नाही, मनसेची भूमिका काही असू देत, मला वाटतं की मनसेच्या भूमिकेवरचं काँग्रेसची भूमिका काय आहे हे महत्वाचं आहे। त्यामुळे काँग्रेसनी त्या संदर्भात आम्ही प्रदेशच्या नेत्यांनी त्यांना अधिकार दिलेला आहे आणि तो त्यानुसार त्यांनी निर्णय घ्यायचा आहे। ते असे आहे की प्रत्येक पक्ष आपला पक्षाचा मत ठेवत असतो आणि त्याप्रमाणे काँग्रेस पक्षाने आपलं मत ठेवलेलं आहे। विक्रोळीमध्ये आपल्याला सुद्धा माहिती आहे की त्या ठिकाणी जे आहे ते आम्ही सुद्धा लहानाचं मोठं झालेलं आहे, माझं लहानपण सुद्धा त्या ठिकाणी विक्रोळीमध्येच गेलेलं आहे। त्यामुळे तुम्ही जी भूमिका मांडताय त्या संदर्भामध्ये विश्लेषकाचं मत असेल, जमिनीची परिस्थिती कदाचित वेगळी असू शकेल। मुंबईमध्ये प्रत्येक विभागामध्ये, प्रभागामध्ये प्रत्येक पक्षाची थोडी ना काही ताकद असते आणि या सर्व ताकदी जर एकत्रित आल्या तर त्याचा उमेदवार विजयी होतो। हे साधं गणित आहे। मनसेची ताकद आहे, मग उबाटाची नाही का? मग उबाटाची आहे तर मग भाजपची नाही का? मग भाजपची आहे तर शिवसेनेची नाही का? काँग्रेसची नाही का? राष्ट्रवादीची नाही का? कमी जास्त प्रमाण होऊ शकतं, पण कोणीचं काहीच तिथं नाही हे म्हणणं किती धाडसाचं होईल। म्हणून जोपर्यंत हे सर्व ही ताकदी ज्या का पक्षाच्या असतील, ज्यांची युती होईल, त्यांनी एकत्रितपणे लढवलं तर त्याचा फायदा होईल। अन्यथा सगळे जर जोर बैठका काढत बसले तर मग त्याचा निर्णय हा निश्चित पराभवामध्ये दिसून येईल।